दरम्यान ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी आता गंभीर आरोप केलाय। फलटण बलात्कार प्रकरणाशी अभिजित निंबाळकर यांचा संबंध असल्याचं त्यांनी सांगितलंय। तर रामराजे निंबाळकर यांच्याकडून सुद्धा आता या संदर्भात टीका केली जाते। अंबादास दानवे यांनी आता हा गंभीर आरोप केलेला आहे। रामराजे निंबाळकर यांच्याकडून सुद्धा आता या प्रकरणावरती आता टीका केली जाते। जी माहिती आम्ही घेतो की या ठिकाणी प्रचंड प्रमाणात राजकीय दबाव सातत्याने सगळ्या अधिकाऱ्यावर आहे। इथे सत्ताधारी पक्षाचे काही लोक आहेत, माजी खासदार आहेत, आमदार आहेत, कोण सचिन कांबळे नावाचे आमदार आहेत, ही सगळी मंडळी आणि सगळ्यात महत्वाचं एक अभिजित निंबाळकर नावाची व्यक्ती या ठिकाणी सगळ्या शासकीय कारभारामध्ये सातत्यानं हस्तक्षेप करत असते। संबंध जिल्ह्याची बदनामी करणारा हा प्रकार जे कोण जबाबदार असतील ते प्रशासनाचे अधिकारी किंवा अन्य लोकप्रतिनिधी यांचा अत्यंत तीव्र भावनेने मी धिक्कार करतो की कशासाठी आपण नोकऱ्या करतो, लोकप्रतिनिधी होतो, याची अत्यंत घाणेरडी उदाहरणं यांनी तरुण पिढीसमोर ठेवली। दरम्यान अभिजित निंबाळकर हा माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांचा भाऊ आहे असं सुद्धा आता बोललं जात आहे। निश्चितपणे या घटनेचा सखोल तपास करून याच्यामध्ये फॉरेन्सिक पद्धतीने चाचणी करून सीडीआर असतील, व्हॉट्सअप चॅट असतील किंवा अन्य काय घटनेची माहिती घेऊन संबंधित आरोपींवर याची कारवाई केली पाहिजे। संपूर्ण या घटनेचा सखोल तपास चारही बाजूंनी 4 डायमेन्शन याचा तपास महाराष्ट्र सरकारने याचा करावा आणि जे कोणी आरोपी असतील त्यांना फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये या ठिकाणी उभं करावं, जेणेकरून अशा प्रकारच्या घटना आपल्याला प्रिव्हेंट करता येतील।